आयुर्वेदिक जे ब्रँड्स आहेत किंवा आयुर्वेदिक जे डॉक्टर्स आहेत ते तितक्या प्रखरतेने त्यांच्या गोष्टी मांडत नाहीत. 10 वर्ष थांबा. 10 वर्षांनी सगळ्या मल्टी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये पंचकर्माचा वॉर्ड सुरू झालेला असेल. ओके, एवढी खात्री आहे. खात्री आहे. कारण त्यांनाही कळेल की पंचकर्म म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये आपण आजारी पडू नये म्हणून उपचार करतोय, शरीर शुद्धी शमन करतोय. म्हणजे शमनाचा आणि शोधनाचा ही जी कार्य आहेत आपली, तर ह्या वेळेला त्यांना ह्याचं ज्ञान मिळेल. किंवा ज्या वेळेला पेशंट जाऊन सांगतील की आम्ही हे वापरलं आणि आम्हाला बरं वाटलं, त्यामुळे हे लोकांकडनंही आपली भारतीय औषध परंपरा आहे आणि ती आपण का नाही वापरायची. लोकांना काय वाटतं की हे स्लो आहेत रिझल्ट आणि म्हणून ते वापरत नाही, पण असं नाहीये. बरेचदा काय होतं सांगते, तुम्ही जसं म्हणालात ना, खोटे क्लेम्स केले जातात किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस वापरल्या जात नाही, दर्जेदार औषध बनवलं जात नाही, कित्येक ठिकाणी काही चुकीचं वापरलं जातं, मेटल्स असतात. तर त्यामुळे लोकांचा आयुर्वेदावरचा विश्वास उडू शकतो. म्हणून चांगल्या दर्जेदार कंपनीचं औषध वापरण्याची गरज आहे. बघितलं नाही कुठली कंपनी आहे, त्यांचं जीएमपी मॅन्युफॅक्चरिंग आहे की नाही, चांगला प्लांट आहे की नाही, हे सगळे माहिती करून जर आपण केलं तर निश्चितपणे कुत्र्याच्या छत्रीसारख्या अनेक कंपन्या उगवतात, पण जे चांगलं असतं ना तेच टिकतं. कारण एकदा औषध लोक घेतील जाहिरात बघून, पण जर त्याला गुण नसेल तर परत घेतील का? नाही. म्हणजे गुण असेल तरच ती वस्तू काळाच्या कसोटीवर टिकते. आणि त्या पद्धतीने जे चांगलं आहे तेच पुढे टिकणारे आणि पुढे जाणारे. आणि हे करताना अजून आयुर्वेदामध्ये खूप संशोधन होण्याची गरज आहे. म्हणजे पुढे जाऊन आयुर्वेदाच्या सर्जरीज, आयुर्वेदाची इंजेक्शन्स, आयुर्वेदाची सलाईन्स, हे सगळं निर्माण करणारी अशी एक पुढची पिढी तयार व्हायला हवी.